शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी भूषण देशमुख. आज आपण आलेलो आहोत सूर्यवंशी फार्म तिरपोळे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. सूर्यवंशी फार्मचे मॅनेजर इथे आहेत वैभव दादा. ते पुढील माहिती तुम्हाला देतील. नमस्कार शेतकरी मित्रो. या सेम प्लॉटवर आम्ही इथे काकडी घेतली आणि त्या पूर्ण काकडीवर ॲग्रिसर्चचे प्रतिनिधी भूषणदादा देशमुख यांचं सुरुवातीपासून मार्गदर्शन होतं आणि ते बरेच दिवसापासून या सूर्यवंशी फार्मला जुळलेले आहे. आणि आज आम्ही काकडी जवळपास 6 लाखाची काढली. त्यानंतर आम्ही शिमला मिरची लागवड करण्याचा निर्णय घेतला. तर त्यावेळेस भूषणदादाचा ज्यावेळेस सल्ला घेतला आम्ही, तर आम्ही आमच्या सल्ल्याने असा विचार केला होता की सेम बेडवर लागवड करायची. पण बऱ्याच शेतकऱ्यांनी आम्हाला तिथे नकारात्मक रिव्ह्यू दिले होते की सेम बेडवर शिमला मिरचीची लागवड करू नये. पण ज्यावेळेस भूषणदादाशी चर्चा करून त्यांनी काही एक मार्ग काढला. त्यामध्ये त्यांनी बेसल डोस बऱ्यापैकी कस्टमाइज करून आम्हाला दिला होता. त्यामध्ये बेसल डोजमध्ये आम्ही ओरिजिनो वापरलं, त्यामध्ये थायोग्रीन, रूटांजा आणि एक डायटॉन म्हणून सिलिकॉन होतं. या सगळ्या गोष्टीचा बेसल डोज आम्ही तयार करून इथे जवळपास 25-30 बॅगांचा तो बेसल डोज होता ओरिजिनो पकडून. त्यानंतर लगेच लागवड केल्या दिवशी सेम डे त्यांचा आग्रह होता की तुम्ही एक कन्सर्ट, त्यानंतर प्रोबेस आणि प्रोबियॉन या 3 गोष्टीचं 3 लिटर प्रमाणात आम्ही प्रत्येकी 3-3 लिटर अशा प्रमाणात 600 लिटर पाण्यामार्फत आम्ही 100 ml प्रति झाडाला सेम दिवशी ड्रेंचिंग केली. त्या ड्रेंचिंगमध्ये 4थ्या दिवशी आम्हाला प्लांट कुठल्याही प्रकारचं मॉर्टेलिटी दिसलं नाही, म्हणजे डम्पिंग दिसलं नाही, कुठेही खाडा पडलेला नाही. आणि 4थ्या दिवशी त्याला बऱ्यापैकी स्प्राउटिंग चालू झाले, फुटवे आले आणि झाडाची क्वालिटी तुम्ही बघू शकता. माझं एकच सांगणं आहे या शेतकऱ्यांना की कुठल्याही प्रकारचा भाजीपाला लागवड असो किंवा फळबाग लागवड असो, तुम्ही ड्रेंचिंग हे प्रकर्षानं पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी 100% करा. त्यामध्ये तुम्ही आवर्जून प्रोबियॉन, कन्सर्ट आणि प्रोबेस या 3 गोष्टीचं ड्रेंचिंग केल्यानंतर तुम्हाला 4-5 दिवसानंतर तुम्हाला रिझल्ट दिसतील. पण कुठलीही अडचण तुम्हाला दिसून येणार नाही, हेच सांगायचं आहे. दादा तुमचा मोबाईल नंबर एकदा शेतकरी माझा बांधवांना मोबाईल क्रमांक 8657 99 68 47. ओके, धन्यवाद दादा. धन्यवाद.